नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 5 घेतलेले आहेत, वजनाला हे अर्धा किलो आहेत। तर अशा पद्धतीचे मोठे एकदम लालसर असे आहेत। ह्यांना काय करणार आहे माहिती आहे का, कापून घेणार आहे। ह्याचं जेवढं बी निघेल तेवढं काढून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं। तर मी काय करणार आहे, चॉपरला बारीक करून घेणार आहे। टोमॅटो बघा मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहे। त्याचं बी पूर्ण काढून घेतलं होतं आणि नंतर बारीक करून घेतलेलं अशा पद्धतीत झालेलं आहे। तर ह्याला काय करायचं, एखाद्या वाटीनं मेजायचं। किती 2 वाट्या जर असेल का नाही तर 2च वाट्या साखर टाकायची। जर तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल का नाही तर थोडंसं कमी टाकलं तरी पण चालू शकते। कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया। एकदम बारीक बघा करून घेतलेलं आहे, मिक्सरला केलेलं नाही चॉपरला केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी ह्या वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या झाल्या होत्या, तर मी 1 वाटी साखर टाकणार आहे। तर ह्याला 2 वाटी जरी साखर टाकली तरी चालेल, तुमच्या गोडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करून बघा। कारण की काय माहिती आहे का, हे कसं चपाती संग तुम्ही चपातीला लावून टिफिनला देऊ शकता। कधी जर आपण घरामध्ये जर काय दुसरं वेगळं काय जर केलं तरी चटणी खायला चांगली आहे। जसे पराठ्याबरोबर, तुम्ही चपातीवर, भाकरीवर, पावावर लावून खाऊ शकता। तर गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। साखर बघा वितळल्यानंतर असं पातळ होतं एकदम बरं का। तर ह्याला पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे एकसारखं मीडियम गॅसवर। 5 गॅसवर जरी केलं तरी पण चालू शकते। एवढं आटलेलं आहे बघा। जसं साखर टाकल्यानंतर पाणी सुटलं होतं, एकदम पाणी झालं होतं। तर एक ताटवून घ्यायचे आपल्याला, एकदम असं चिकट झालं पाहिजे। आणि अजून पण मी तुम्हाला सांगते, ह्याला कसं माहिती आहे का, 2 वाटी असेल ना तर 2च वाटी साखर टाकायची। आता आमच्यामध्ये कसं गोड कमी लागतं त्यामुळे मी कमी टाकलेलं आहे। तुम्ही 1.5 वाटी तरी जरूर टाका। 1 वाटीचं केलं तर 1 वाटी जरी साखर टाकली तरी चालेल। कारण कसं चपातीला वगैरे, ब्रेडला, पावाच्या मध्ये भरून जरी तुम्ही दिलं ना खायला मुलांना तर ते थोडंसं गोड लागावं, त्यासाठी तुम्ही जरूर 2 वाटी साखर टाका। आणि एकदम चिकट झालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये। आणि मग बाकीचं साहित्य टाकायचं। गॅस आहे मीडियमच। आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहे 1 चमचा, थोडीशी टाकायची हळद, हिंग पावडर, ही लोणच्याचा मसाला बघा। हा लोणच्याचा मसाला पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, 1 चमचा टाकलेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडंसं टाकणार आहे मी एकदम काळं मीठ थोडंसं। आता हे पहिलं मी मिक्स करून घेते, चांगलं म्हणजे परतून घेते। नुसतं मिक्स करून घेतले बघा। आता ह्याच्यामध्ये काय करणार, 1-2 मिनटं मी मीडियम गॅसवर चांगला हे मसाला टाकल्यानंतर शिजून देणार आहे। म्हणजे असं परतायचं, थोड्या वेळानं असं हलवत राहायचं। मसाले टाकल्यानंतर बघा थोड्या वेळानं असं मी 2 मिनटं बघा चांगलं परतून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यात मसाल्याची चव चांगली मुरली पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अर्धा लिंबाचा रस। गॅस केलेला आहे मी एकदम बारीक, आता मीडियम गॅसवर सगळं केलं होतं। आणि आता हे आपण परतून घेऊया। मस्त असं बघा लिंबाचा रस टाकल्यानंतर मी परतून घेतलेलं 1-2 मिनटं बारीक गॅसवर। गॅस आता मी बंद करून टाकणार आहे। मस्त असं चवदार असं होतं हे। आता तुम्हाला मी सांगितलं, हे तुम्ही चपातीवर खा, भाकरीवर खा, ब्रेडला लावून खा। मुलांना टिफिनला काय होतं, सकाळचं काय द्यायचा विचार पडतो, तर अशा पद्धतीत जर बनवलं आणि एखाद्या काचेच्या भरणीत थंड झाल्यावर जर ठेवलं का नाही तर छान लागतं चवीला, एकदम मस्त। फक्त गोडीचं तुम्हाला सांगितले 2 वाट्या तर 2च वाट्या तुम्ही साखर घाला, कारण आमच्यात कमी लागतं गोड, परत कुणी खायचं नाही त्यामुळे मी कमी टाकलेलं आहे। ते छान आणि सुंदर होतं, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।